शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आज आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा जो अबू आझमीने अपमान केलेला आहे की औरंगजेब क्रूर नव्हता, म्हणजे याला काय करायचं आहे की पूर्ण भारत देशामध्ये इस्लामिक लोकांना उचकटावायचं आहे आणि परत हिंदू मुस्लिम भांडणं पेटवायचे। हा औरंगजेब काय होता त्याच्याच मुसलमानच्या लेखकानेच लिहून ठेवलं किती क्रूर होता। त्यांनी स्वतःच्या भावाचा झाला नाही, स्वतःच्या वडिलाचा झाला नाही, तो आज तो क्रूर नव्हता असं हे अबू आझमी म्हणतंय। मी तर म्हणतो अबू आझमीच्या घरामध्ये त्या पूर्वजामध्ये ते औरंगजेब येऊन गेलेला आहे। औरंगजेबची ही अबू आझमीची कुठली तरी पिढी आहे की त्याची ती वंशावळ लागते म्हणून त्याचं तो उदात्तीकरण करतो। त्यासाठी आम्ही आज संडासला औरंगजेबचं नाव आणि अबू आझमीचं नाव तिथं शौचालयाला दिलं आहे आणि महापालिकेमध्ये सुद्धा ठराव मंजूर करणार आहे की तिथं ते कायमस्वरूपी ते बोर्ड तिथं राहावं। म्हणजे ह्या अजूनसुद्धा शिवाजी महाराज संभाजी महाराज आमच्यामध्ये जिवंत आहेत हे अजूनसुद्धा त्या औरंगजेबाला कळायला पाहिजेत की अजून त्यांनी केलेलं नाहीत आणि जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्व आहे तोपर्यंत संभाजी शिवाजी महाराज जिवंतच राहणार, हे आपण मिटवणार नाही। पण या अबू आझमी म्हणा, जितेंद्र आव्हाड म्हणा, सतीश कोल्हाटकर म्हणा, राहुल सोलापूरकर म्हणा, यांना फक्त आपली काहीतरी बोलून प्रसिद्धी हवी आहे। कसं झालं शिवाजी महाराजांविषयी कोण बी चांगलं बोलू दे त्याची प्रसिद्धी होती आणि वाईट बोलले तरी प्रसिद्धी होती। वाईट काय होती की शिवाजी महाराज संभाजी महाराज प्रत्येकाच्या हिंदूंच्या नसानसात गुंतलेले की त्यांना शिवाजी महाराज म्हणलं की एक मांगात असं संचारते, त्यांना कोण काय बोललं तरी ते त्यांना ते तुटून उडतात, तसा हा विषय झालेला आहे। त्यामुळे आम्ही आज त्याचा निषेध केलेला आहे। अरे त्या अबू आझमीला सांगा तुझा औरंगजेब आमच्या संभाजी महाराजांसमोर हिंदू धर्म स्वीकार म्हणून भीक मागितलेला आहे, तो भिकारचोट होता, शेवटी या मातीतच गाडला गेला तरी सुद्धा तू उदात्तीकरण करतो, तुझा जाहीर निषेध। मी तर म्हणतो शासनाला अशी मागणी करतोय की जी औरंगजेबाची कबर आहे तिथं शौचालय करा जेणेकरून तिथं संडास झाली पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट आम्ही अशी मागणी करतोय की अबू आझमीला जितेंद्र आव्हाडांना या कायमस्वरूपी आमदारकीमधनं बडतर्फ करा, कमीत कमी 20-25 वर्ष त्यांनी निवडणूक लढवली नाही पाहिजे, एवढा त्यांनी संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। त्यासाठी आम्ही आज सर्व सकल हिंदू समाजाकडनं आम्ही इथं आज छोटासा मोर्चा घेतलेला आहे आणि त्याचा जाहीर निषेध केलेला आहे। जय श्रीराम। आज महाराष्ट्रात आरामखोर औरंगजेबचं उदात्तीकरण सुरू आहे। आरामखोर अबू आझमी म्हणतो की औरंगजेब क्रूर नव्हता। अरे आरामखोरांनो, आमच्या भारतात हे आक्रमक करून हे खिलजी असतील, औरंगजेब असतील, आमच्या हिंदुस्थानाचा नासधूस करून धर्मांतर संभाजी महाराजांना नाना यातना देणारा आरामखोर अक्रूरच होता। आणि हे हिंदुत्वादी महाराष्ट्र आहे, हे पुरोगामी महाराष्ट्र नाही। वारंवार महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून आपल्या हिंदुत्वादी विषय पुसवण्याचं षडयंत्र सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसेसारखे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महाराष्ट्रात यांचा जन्म झालेला आहे, म्हणून हे पुरोगामी महाराष्ट्र नाही तर हिंदुत्वादी महाराष्ट्र आहे। हा आरामखोर अबू आझमीचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात याचा जाहीर निषेध करतो। जय श्रीराम, जय हिंद राष्ट्र।